गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर भाई आज 16 डिसेंबर, आजपासून आपल्या अमरावतीमध्ये शिव महापुराण कथा सुरू होत आहे परमपूज्य श्री प्रदीप मिश्रांच्या हस्ते। तर काल आपल्या अमरावतीमध्ये मस्त कलश यात्रा निघाली होती, त्याचा ब्लॉग मी त्याच्या ब्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो ब्लॉग बघू शकता। काल भरपूर गर्दी होती, भरपूर रश होती काल अमरावतीमध्ये, म्हणजे बाहेर दुरून दुरून गावाचे लोक आले होते। तर तो ब्लॉग मस्त झालेला आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिथून तुम्ही तो ब्लॉग बघू शकता। आणि आजपासून शिव महापुराण कथा सुरू होत आहे। तर झालं तर आज आपण तिकडे जाऊ, जर सपोज गेलो तर आपण तिकडला तो शूट घेणार जाऊ। तर चला आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करू। सो गाईज, आता टाइम झाला 2:30 वाजले आहे। मी मस्त आंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे करून मी रेडी आहे, कारण जायचं आहे कथा ऐकायसाठी। शिव महापुराणची जी कथा सुरू आहे आपल्या अमरावतीमध्ये ते ऐकायला जाणार आहे। आणि महाराज आलेले, तिथे महाराजांनी बरोबर शार्प 1 वाजता कथा सुरू केलेली आहे। कथा सुरू झाली आहे, ज्यांचं कोणाचं पॉसिबल नसेल होत भाई, ते घरी बसून सिटी न्यूजवर मस्त कथा बघू शकता। GTV 72 नंबर चॅनल आहे त्याचा, तिथं मस्त लाईव्ह दाखवून राहिले सिटी न्यूजवर, किंवा युट्यूबवर सुद्धा बघू शकता सिटी न्यूज चॅनलवर। तर आता पतुयुराला मस्त कुणाली आम्ही जाणार आहे तिथे। गाडी काही जास्त अंदरपर्यंत जाणार नाही, गाडी आधीच दस्तूनगर वगैरे तिथे पार्क करून द्यावं लागेल, तिथून पैदल जावं लागेल एवढ्या दूरपर्यंत। तर ठीक आहे, चला बघू कसं पॉसिबल आहे तिथं, पण कथा ऐकायची काही ना काहीतरी। चल आम्ही निघालो, एक पास घेतली, एक VIP हे दोघं आहे, आम्ही दोघं जण आलो इथं। आणि आम्हाला या पुलाजवळ डायरेक्ट गाडी पार्किंग करायसाठी जागा भेटली, तर आम्ही तिथे जागा पार्किंग करून दिली, गाडी पार्क केली। कारण याच्यासमोर भाई इथं बंदोबस्त लिहिलेला पोलिसांचा, तर इथून गाड्याच चालल्या नाही समोर। तर आता आम्ही इथून डायरेक्ट निघून जातो भाई। पुऱ्या प्रकारे असा बंदोबस्त लावला आहे, याच्यासमोर गाडीच जाऊ फक्त येणाऱ्यांना एंट्री आहे, पण गाड्या जाऊ शकत नाही इथून, त्या येणाऱ्या गाडी उरायला कारण ते वरचे म्हातारे वगैरे लोक आहेत ना, तर त्यांना ज्यांना रिटर्न यायचं असेल तर ते आपापल्या गाडीत येऊ राहिले, किंवा इथून रविराणाची सुद्धा गाडीवर जायसाठी। इथून भाई असं यात्रा सुरू झाली, पूर्ण यात्रा पूर्ण दूरपर्यंत रांगेत लोक आहे, यात्रा सुरू झाली आहे इथूनच। आता इथून मला वाटतं जवळपास कमीत कमी 2 किलोमीटर आपल्याला पैदल जायचं आहे। दाणं पटकन घेतले, टाइमपास इथपर्यंत जाणं नाही होत ना आता आपल्याला। इथून तिथपर्यंत जाणार 3 किलोमीटर जाणार आहे इथून पैदल। तर मग काही ना काही टाइमपास पाहिजे, तर मग मी मस्त पॉपकॉर्न घेतले आम्ही भाई। इथून बम गर्दी सुरू झाली आहे, बहुत खतरनाक गर्दी आहे, मागं सुद्धा गर्दी आहे, मागून लोक येऊन राहिले। इथून आम्ही चाललो काहीच नाही भेटत आपल्याला। त्याला आम्हाला 15-20 मिनिट झाले, कंटिन्यू चालून राहिलो। अजून अर्धही क्रॉस झाला, अजून आमचं अर्धी क्रॉस झाला। हे बाई इथं ट्रॅफिक बाकीच जाम झाली, ट्रॅफिक जाम झाली आहे इथं। ट्रॅफिक इथं 2 रस्ते आहे, एक कोंडेश्वरचा रस्ता पडते आणि एक छत्तीसगडचा रस्ता पडते। कोंडेश्वरच्याही रस्त्याने हेच गर्दी आहे आणि इकडून हेच गर्दी आहे भाई, याने गाड्यामध्ये टाकल्या मधातच। हदच्या बाहेर ट्रॅफिक जाम झाली आहे इथं, ऑटोवाले, कारवाले, 2 व्हीलरवाले पण पायी जाणार आहे भाई। हदच्या बाहेर ट्रॅफिक जाम झाली आहे। फोन घ्या दुसऱ्या घे, ऑटोवर काढा, ऑटोवर रे भाई। बहुत गर्दी आहे लंबी पर्यंत। गरम पाणी थंडा जाय, ट्रॉफिक काही संपाचं नावच नाही घेऊन राहिली, लंबी चालू आहे। 1-1.5 किलोमीटर पासून अशी ट्रॅफिक चालू आहे कंटिन्यू। अजून सोबत ट्रॉफिक आहेच रे भाई। आम्ही पाहिजे जर आमचं पॉसिबल झालं तर तिथपर्यंत जाईन माहिती, तिथून डायरेक्ट टर्न घेऊन वापस, जेवढं पॉसिबल झालं तेवढं जायचं। थांबलो आम्ही इथे टिक्का लावला भाई, त्याला काढायला व्हिडिओ लावा। पत्तू सेट लावले आता। हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम। काही ट्रॉफिक अजून सुटलेली नाही आहे, आम्ही टिक्के वगैरे लावले। आता बस इथपर्यंत जातो आम्ही समोर, कारण कंडिशन झाली आमची डाऊन, कारण बहुत गर्दी आहे भाई, बहुत खतरनाक, खूपच गर्दी आहे। हदच्या बाहेर गर्दी आहे भाई, जाणं घेऊन जायला, कारण वरचं जातो म्हटलं अजून इथून 2 किलोमीटर तरी बाकी आहे। भरपूर वरपर्यंत एवढी गर्दीत जातो म्हटलं तर 1-1.5 घंटा अजून लागते वर जाण्यासाठी, तर त्याच्यापेक्षा भाई
इथपर्यंत समोरपर्यंत जातो आम्ही, इथपर्यंत पॉसिबल झालं. त्यातून तिथून रिटर्न उद्या मॉर्निंगलाच येऊ आपण आणि उद्या मॉर्निंगला शूट घेऊ पुढचा. चलो आम्ही इथं मंदिरात आलो. अंजली माता पवनपुत्र हनुमान मंदिर आहे इथं. तर आता वर काही गेलो नाही, आम्ही इथं थांबून गेलो. इथं स्टॉप घेतला कारण वर जाण्यासाठी बहुत ट्रॅफिक लागली होती तिथं. तर आम्ही इथंच थांबलो आता हनुमान मंदिरात. जायचं का दर्शनाने? दर्शनाला चालता काय? दर्शन घेतलं आम्ही इथं मंदिराचं, हनुमान मंदिराचं. आता इथून जाऊ भाई वापस, कारण संपला आजचा गोटा. काली भरपूर चाललं झालं आमचं आणि आजही भरपूर चाललं झालं. वरचं गेलो असतो पण वरचं अजून 2-3 किलोमीटर अजून कंटिन्यू वर जावं लागते. हे पहा इकडे हे पूर्ण असं लाईन चाललेली जवळ त्या पहाडावर, ते पहाड दिसते ना, त्या पहाडावर, त्या पहाडाच्या त्या साईडनी आहे, त्या पहाडाच्या अपोजिट साईडनी तिकडे आहे पूर्ण महाराजांची व्यवस्था केली, म्हणजे शिवपुराण तिकडे त्या साईडला सुरू आहे. तर आता आम्ही तर थांबलो भाई. आता इथं पाणी वगैरे पितो आम्ही आणि इथून रिटर्न जातो. आता उद्या सकाळी लवकर यायला लागेल, कारण आम्ही आज भरपूर लेट निघालो ना, तर त्याच्यामुळं काही ते पॉसिबल झालं नाही आमचं. आता आम्ही आता लवकर इथून रिटर्न जातो आणि उद्या सकाळी लवकर येऊ आम्ही, म्हणजे जेणेकरून आम्हाला जागाही भेटेल समोर बसताना आणि गर्दी पण नाही लागेल. हे का काका ट्रॅफिक सॉल्व्ह करू पुरी. आणि आता निघाल्या पूर्ण गाड्या. आतापर्यंत पूर्ण गाड्या टाकल्या होत्या, आता पूर्ण गाड्या निघाल्या. चलो बहुत खतरनाक गर्दी आहे. पॉसिबलच नाही वर जाणं, लेट झालं वर जाणं पॉसिबलच नाही आहे. त्यासाठी एकदम सकाळी जाऊन पाहा लागते, सकाळी जावं लागते. मॉर्निंग वॉकला निघतो इकडे यावं लागते. भाई आम्ही चाललो आता वापस, कारण कथा काही भेटली नाही आम्हाला. 4 वाजले, आम्ही आलो 2:30 वाजता. जायपर्यंत आम्हाला भाई 4 वाजून गेले. 4 वाजेपर्यंतच कथा असते, त्याच्या कथा संपली होती. पण जाऊन काही अर्थच नाही, वर जाऊन काही फायदाच नाही, कारण अजून 1.5 तास लागला असता आम्हाला वरसाठी, कारण बहुत गर्दी होती. तर आता इकडली भाई कमी झाली, आता थोडीशी गर्दी. आता आम्ही निघून राहिलो इथून, कारण कथा सुटली, सगळं गर्दी कमी झाली. आम्ही वापसच चाललो. आता डायरेक्ट उद्या सकाळी येईन आम्ही. जर यायचं असेल तर सकाळी 8 आणि 10 वाजता अरे वा, तर कथा भेटेल. तर तुम्हाला जागा भेटते. लोक 4 वाजतापासून येऊन बसले आहे. जर यायचं असेल भाई तर लवकर 4 वाजतापासून, आज 4 वाजतापासून लोक येऊन बसले होते. तरी लवकर या जेव्हा पॉसिबल. आता आम्ही उद्या लवकर येण्याचा ट्राय करू. त्यांना काही खाण्यापिण्याचं आणण्याचं सोय पाणी, त्याच्यानंतर पाण्याची बॉटल आणायची थंड, चांगलं जेवण सोय पाणी नाही रे बाबा. अच्छा इथं नाश्ता वगैरे, नाश्ता तसं काही भेटते. पाण्याची बॉटल नाही, पाण्याची बॉटल तसं पण आता थोडासा रस्ता मोकळा झाला भाई, तर आता ठीक आहे. आता जायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला लागलं ट्रॅफिक जाम. कोण घ्या, पुन्हा ट्रॅफिक जाम झाली इकडे, कारण इकडून हे रॉंग साईड चालले. तिकडे येणाऱ्याची गर्दी, जाणाऱ्याची गर्दी. वन वे पाहिजे होता, पण ठीक आहे. पुरी ट्रॅफिक जाम झाली, पुरी ट्रॅफिक जाम. आम्ही आता मधामधातून घुसरवलं गाड्या गुड्याची एवढी गॅफीतून. आता भाई आता डबल इकडून. अबे कसा दे, एका साईडने झाली ना, सापासारखा चालायला करायला इकडून तिकडून. भाई बहुत गर्दी आहे, बहुत गर्दी, खतरनाक. पुरी ट्रॅफिक जाम झाली आहे भाऊ. झालं भाई आता पुरं ट्रॅफिक मोकळं. पूर्ण एरिया खाली. इकडे पार्किंग होती एक 4 व्हीलरची, पण तरी लोकांना गाड्या अंदाज टाकल्या. पार्किंग मोकळी झाली. समोर पोहतो आहे, त्याच्यासमोर दुर्गेदान कुणाला आहे. आता आम्ही कचेराच्या समोर थांबलो, कारण थांबलो होतो. तर मग तिथं थोडं नाश्त्याचा स्टॉल लागला होता, तर आम्ही आलूपंगी वगैरे घेतली. दुर्गेदान कुणालनं आलूपंगी घेतली इथून. आता आम्ही आलूपंगी खातो. थकून गेलो भाई, भूक लागली. आता आलो भाई आम्ही फायनली पार्किंगपर्यंत. तिथं मस्त नाश्ता वगैरे गेला, तर थोडं फ्रेश वाटलं. आता आलो आम्ही पार्किंगपर्यंत. उद्या सकाळीच जाईन आम्ही, कारण आता भरपूर टाईम झाली होती आणि गर्दीसुद्धा कमी झाली, कारण सगळे लोक वापस चाललेले. अमरावती लोक तर वापस चालले, अमरावती लोक थांबत नाही. इथं गाड्या वगैरे लावल्या आम्ही. तिकडे दुसरी गाडी आहे. जे बाहेरगावची लोक आहेत ते वरतं स्टे करायसाठी गेले, कारण तिथं सगळी अरेंजमेंट झाली आहे ना, ते तिथंच थांबते. आता टाईम झाला आहे 5 आणि आलो भाई मी घरी एकट्याचं. एवढी गर्दी आहे, तुम्हाला तर पाहायलाच असून मी ब्लॉगमध्ये बघून घेतली. भरपूर गर्दी सुरू होती. आलो भाई मी आता. आम्ही खूप चुकीच्या टाईमला गेलो होतो. आम्ही दुपारच्या टाईमला गेलो, ज्या टाईमला महापुराण कथा सुरू होती त्या टाईमला गेलो आम्ही. तर त्या टाईमला ऑब्विस होते की गर्दी राहणार होती म्हणून. तर आलो आम्ही घरी. तर हा विक्की नव्हता आला सोबत, कारण विक्की ट्युशनला गेला होता. तर तो आता आला घरी. भाई बेकार काम आहे. उद्या दर्शन घ्या सकाळी.
तर आता आम्ही उद्या सकाळी कारण उद्या संडे आहे, उद्या सुट्टी आहे सगळ्याला, उद्या सगळेजण जाऊ आम्ही सकाळीच. आता वाजले 7, तर आता जातो मी थोडं बाहेर. थंडी आहे, मी थोडी थंडी पडले, जॅकेट वगैरे घालून घेतलं. आजचा दिवस तो अख्खा ट्रॉफिकमध्ये गेला. आता पत्तून विक्की राहिला, तर त्याचं थोडं बाहेर जायचं आहे. चला, आपला हा जो आहे ना, याचं नाव पतू आहे ना, तर आमचं हे जे गाणं आहे जमाल जमाल, आम्ही त्याला म्हणतो जमाल 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 पतू जमाल 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 पतू जमाल पतू आहे, जमाल पतू. अबे जमाल गोलू आहे ते, जमाल पथू नाही आहे. जमाल कुडू नाही, जमाल पतू. तर भाई हा मिलिंद पतू दिसला की हेच गाणं लावते, जमाल पतू. आणि हा इथं डायरेक्ट शांतच बसलाय, आता तोंड बी नाही दाखवून राहिला तो. मिलिंद डायरेक्ट केलं तेच गाणं चिडून राहिला. सो गाईज, आता टाइम झाला 9 आणि भाई आता टाइम झाला आपला ब्लॉग एंड करण्याचा. आजचा एकदम बोगस गेला भाई, पुरा ट्रॉफिकमध्ये चालला गेला आजचा दिवस. एवढी जीवार आली त्या ट्रॉफिकमध्ये वर जायची तेवढी जीवार आली होती. कारण कालचं तर तुम्ही ब्लॉग बघून घेतला कलाक्षेत्राचा कसा आहे, तर ज्यांनी कोणी असेल बघायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिली, तिथून तुम्ही बघू शकता तो ब्लॉग. आणि आज आम्ही ट्राय केलं, बट आज आमची फक्त चूक एवढी झाली की आम्ही भरपूर लेट गेलो होतो. म्हणजे 2:30 वाजता मी घरून निघालो होतो, 4 वाजेपर्यंत भाई लाईनच उभं होतं, कारण भर जायला जागाच नव्हती. 4 वाजेपर्यंत कथा असते, 4 वाजता कथा संपली होती. तिकडून येणारे लोक आणि इकडून जाणारे लोक भरपूर, आणि त्यात गाड्या वगैरे सोडल्या होत्या, तर त्यात बहुत जास्त चेंगराचेंगरी झाली. ते तुम्ही अख्ख्या ब्लॉगमध्ये बघून घेतलं असं. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग ट्रॉफिकमध्ये गेला. उद्या जर जमलं, पॉसिबल झालं आपलं, तर आपण मॉर्निंगलाच जाणार आहे, जर पॉसिबल झालं तर. नाही झालं तर मग बघू नंतर कधी, कारण जाऊ. कारण भाई तिथं जाणं म्हणजे बहुत कष्ट करावं लागते तिथं जासाठी. 1-2 रस्ते आहे, एक कोंडेश्वरचा पडते, एक आणि आपला एक दस्तनगरवाला पडते. तर बघू कोणत्या रस्त्याने जर आपल्याला सपोज पॉसिबल झालं तर आपण जाण्याचा ट्राय करू, नाहीतर मग तरी आपण काही ना काही तर एक ना एक दिवस भाऊ ट्राय करूच. तर ठीक आहे, आजचा व्लॉग बस इथं एंड करतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करजा, कमेंट करजा, शेअर करजा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करजा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.